तर बघा इथं चौथ्या क्वेश्चन मधला जो ई दिलेला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आता. ठीक आहे, आपण आताच डी सॉल्व्ह केलाय. तर ई काय दिलेलं बघा, तर ई जो दिलेला आहे तर बघा फाइंड व्हेरियन्स. आपल्याला काय काढायचं सांगितलं, व्हेरियन्स काढायचं. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ फॉलोइंग डाटा. आणि क्लास इंटरव्हल दिलेलं आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70. फ्रिक्वेन्सी आहे 4, 6, 10, 18, 9 आणि 3. ठीक आहे. तर बघा आता याचं सोल्युशन काय की ॲक्च्युली वरचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये एस डी विचारला होता आणि याच्यामध्ये काय विचारलं आहे, व्हेरियन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. तर बघा आपलं व्हेरियन्स जो राहतो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला काय करायचं ते क्रिस्टल क्लिअर होईल. ठीक आहे. तर बघा सोल्युशन आपल्याला काय विचारलंय, व्हेरियन्स. मग व्हेरियन्स काय राहतं, व्हेरियन्स हा सिग्मा स्क्वेअर राहतो म्हणजेच स्टँडर्ड डिव्हिएशनचं स्क्वेअर. आणि सीव्ही इक्वल्स टू म्हणजेच कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 राहतं. मग बघा आता आपल्याला काय आहे की आधी सीव्ही काढावं लागेल, सॉरी सिग्मा काढावं लागेल. सिग्मा काढायसाठी काय करावं लागेल, तर सिग्मा काढायसाठी आपल्याला आधी मीन काढावं लागेल. मीन काढल्यानंतर सिग्मा येईल, सिग्मा आल्यानंतर सिग्मा स्क्वेअर केला की व्हेरियन्स येईल आणि व्हेरियन्स नंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्ससाठी सिग्मा आपण एक्स बार करावं लागेल. म्हणजे मीन आपण ऑलरेडी काढलेलं आहे आणि सिग्मा पण आपण काढलेलं आहे. ठीक आहे. सिग्मा आपण मीन केलं की आपल्याला ऑटोमॅटिक काय भेटणार, इंटू 100 केल्यावर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स भेटणार. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. सगळ्यात पहिले काय करायचं, टेबल बनवायचं. काय करायचं, टेबल बनवायचं. ठीक आहे. मग आता टेबल बनवू. बघा मोठं टेबल बनवायचं कारण की आपल्याला इथं कमीत कमी 7 कॉलम लागतील. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. मग आता रोज तयार करा. मग रो बघा, फर्स्ट रो, नंतर थोडं तिरकं झालं हे. ठीक आहे, आता परफेक्ट आहे. 1 2 3 4 5 6 7. आणि आपले किती दिलेले, 1 2 3 4 5 6 7 आणि अजून एक पाहिजे आपल्याला टोटलसाठी. ठीक आहे. आता किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. टोटलसाठी 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 8. तर बघा आता सगळ्यात पहिले आपण इथं लिहू क्लास इंटरवल. क्लास इंटरवल. ठीक आहे. फर्स्ट क्लास इंटरवल काय आहे, 10 to 20, नंतर 20 to 30, नंतर 30 to 40, 40 to 50, नंतर 50 to 60, 50 to 60, नंतर 60 to 70. लास्ट कॉलम कशासाठी, टोटलसाठी. ठीक आहे. मग बघा आपण क्लास लिहिले. आता फर्स्ट कॉलम कंप्लीट झाला. आता सेकंड कॉलम कशाचं राहील, फ्रिक्वेन्सीज. कशाचं, फ्रिक्वेन्सीचं. मग फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे आपल्याला, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणजेच एफ आयचा कॉलम दिलेला आहे. ठीक आहे. मग एफ आय किती आहे, 4 6 10 18 9 आणि 3. मग आता बघा आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी लागतेच नंतर. मग इथं समेशन ऑफ एफ आय घ्या, समेशन ऑफ एफ आय. मग टोटल किती येते बघा, 6 आणि 4 10, 10 10 20, 20 आणि 18, 20 आणि 18 38, 38 आणि 9, 38 आणि 9 47, 47 प्लस 3 50.
म्हणजे आपली समेशन ऑफ एफ आय किती आली 50 आली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम कुठला येणार आहे मिड पॉईंटचा. ठीक आहे. मग मिड पॉईंट कशासाठी पाहिजे आपल्याला मिड पॉईंट पाहिजे आपल्याला मीन काढायसाठी. ठीक आहे. तर मिड पॉईंट घ्यावं लागेल. मग इथं बघा तर मिड पॉईंट. ठीक आहे. मग आता बघा मिड पॉईंट एक्स आय मिड पॉईंट एक्स आय मग काय येईल ते 10 ते 20 20चं मिड पॉईंट येणार आहे 15. ठीक आहे. आता मिड पॉईंट कसं काढायचा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 करायचं. त्याच्यानंतर ना इथं 20 ते 30चं मिड पॉईंट येणार आहे 25. त्याच्यानंतर 30 ते 40 त्याचं येणार 35. नंतर इथं 45. नंतर इथं 55. इथं 65. ठीक आहे. हे सगळे काय मिड पॉईंट आहे. हे काय सगळे मिड पॉईंट म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू. ठीक आहे. मग बघा आपण आता एक्स आयची व्हॅल्यू काढल्या. आपल्याला काय करायचं आता नेक्स्ट कॉलम एफ आय इंटू एक्स आय करायचं. मग बघा एफ आय इंटू एक्स आय मग एफ आय इंटू एक्स आयचं कॉलम करा. मग एफ आय इंटू एक्स आयचं कॉलम काढलं टोटल काढायची त्याच्यावरून तुम्ही मीन काढू शकता. ठीक आहे. मग बघा आता आपण टोटल काढू. मल्टिप्लिकेशन करा 15 चोक 60 25 सक 25 8 200 होत्या 25 सक 150. ठीक आहे. इथे येणार आहे 350. नंतर 18 गुणिले 45 10 गुणिले 35 350 येतं. ठीक आहे. आता शक्यतो तुम्ही कॅल्क्युलेशन काय करायची सगळे कॅल्क्युलेटरने करायची कारण की कॅल्क्युलेटरमध्ये काय होतं चुकत नाही. कॅल्क्युलेटरमध्ये बी प्रॉपर इनपुट द्यायचं नाही तर चुकू शकतं. ठीक आहे. मग 18 गुणिले 45 मग 18 गुणिले 45 येतं 810. त्याच्यानंतर 9 गुणिले 55 हे किती येतं 995 सॉरी 495. नंतर 3 गुणिले 65 195 येतं. ठीक आहे. आता काय करायचं सगळ्याची बेरीज करायची. काय करायची बेरीज. मग बघा 195 प्लस 495 प्लस 810 प्लस 350 प्लस 150 प्लस 60. तर बघा टोटल आली आपली 2060. ठीक आहे. मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय ते किती येतं 2060. ठीक आहे. 2060. मग बघा आता आपण मीन काढू शकतो. मग मीन काय आहे मीन एक्स बार इक्वल्स टू समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ठीक आहे. मग आता बघा आपलं हे किती आलं आहे 2060 अपॉन 50 आलं. मग आन्सर डिवाइड बाय 2060 डिवाइड बाय 50 मग ते येतं 41.2. ठीक आहे. म्हणजेच काय की एक्स बार इज इक्वल्स टू 41.2 आला. ठीक आहे. म्हणजे आपलं मीन आलं आहे 41.2. आता आपल्याला काय काढायचं पुढं सिग्मा काढायचा. सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन. मग सिग्माचं फॉर्म्युला काय सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ठीक आहे. आता समेशन ऑफ एफ आय डी आय काढावं लागेल. मग आता त्यासाठी पहिले डी आय काढा. ठीक आहे. मग डी आय काय राहतं डी आय इज इक्वल्स टू बघा तुम्ही इथं काय ब्रॅकेट पण घेऊ शकता मॉड पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. एक्स आय मायनस एक्स बार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं नेक्स्ट कॉलममध्ये डी आय स्क्वेअर करायचं. काय करायचं डी आय स्क्वेअर. तर बघा नेक्स्ट कॉलम येणार डी आय स्क्वेअरचा
त्याच्यानंतर ठीक आहे, इथं काय येणार डी आय स्क्वेअर. इथं फॉर्म्युला काय आहे, सिग्मा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं डी आय स्क्वेअर करायचं. आणि लास्टचा कॉलम कशा येणार आहे, लास्टचा कॉलम येणार आहे आपला समेशन ऑफ एफ आय इंटू डी आय. ठीक आहे, लास्टचा कॉलम लिहून टाकू इथं, समेशन नाही सॉरी, एफ आय इंटू डी आय, एफ आय इंटू डी आय स्क्वेअर. मग हा कॉलम कंप्लीट करा. ठीक आहे, आता डी आय काढायचं. डी आय कसं काढतं, एक्स आय मायनस एक्स बार करायचं. मग एक्स आय किती इथं 15 मायनस 41.2. बघा एक्स बार म्हणजे आपली जी आलेली व्हॅल्यू आहे ती, मग तो येतो बघा -26.2. ठीक आहे, मग आता इथं काय होणार मायनस, आता बघा आपण इथं मॉड घेतलेलं नाही म्हणून -26.2 लिहा डायरेक्ट, -26.2. आणि -26.2चा स्क्वेअर जर केला आपण इथं तर तो येतो 6.44. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय आहे की समेशन ऑफ बघा एक्स आयची व्हॅल्यू किती 25 मायनस 41.2, 25 मायनस 41.2. ठीक आहे, म्हणजे ते येतं -16.2, -16.2. त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर, -16.2चा स्क्वेअर येणार आहे 262.44. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता एक्स आय किती 35 मायनस 41.2, मग तो येणार आहे -6.2, -6.2चा जर स्क्वेअर केला आपण तर तो किती येईल 38.44. ठीक आहे, त्याच्यानंतर 45 मायनस 41.2. ठीक आहे, ते येतं 3.8 आणि त्याचा स्क्वेअर जर केला आपण तर 14.44. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 55 मायनस 41.2, ते येणार आहे 38.8 सॉरी 13.8. ठीक आहे, मग 13.8चा स्क्वेअर करायचा, आन्सर स्क्वेअर 190.44. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्टला येतं 65 मायनस 41.2, मग ते येणार आहे 23.8 आणि आन्सरचा स्क्वेअर जर केला येतो 566.44. ठीक आहे, आता काय करायचं डी आय इंटू काय करायचं आपल्याला आता एफ आय. आता बघा डी आय स्क्वेअर इंटू एफ आय करायचं. मग बघा मी आता याचं थोडं साईज इन्क्रीज करतो जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू लिहायला जागा पुरली पाहिजे, कारण की त्यात आता मोठे व्हॅल्यू येणार. ठीक आहे, बघा या स्टॅटिस्टिक्समध्ये काय आहे की कॅल्क्युलेशन चुकले नाही पाहिजे, त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे, नाही तर पूर्ण आन्सर काय होणार आहे चुकणार आहे. ठीक आहे, तर बघा आता इथं काय करायचं 6 हा एफ आयचा कॉलम कुठे इथं आहे आणि डी आय स्क्वेअर कुठे इथं आहे. ठीक आहे, म्हणजे 4 इंटू बघा 4 इंटू 6.44 ते किती येणार आहे 2745.76.
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6 × 262.44 3 15 74.64. त्याच्यानंतर 10 × 38.44 ते येणार आहे 384.4. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 14.44 म्हणजे 14.44 गुणिले FI किती इथं 18 आहे. ठीक आहे. म्हणजे ते येणार आहे 259.92 259.92. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 190.44 × 9 1713.96. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 3 × 566.44 ते येणार आहे 169932. आता काय करायची, याची सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे समेशन ऑफ FI/DI स्क्वेअर येईल. ठीक आहे. मग बघा इथं समेशन ऑफ FI/DI स्क्वेअर इक्वल्स टू, आज सगळ्यांची बेरीज करा. 2745.76 प्लस 1574.64 प्लस 384.4 प्लस 259.92 प्लस 1713.96 प्लस 1699.32. मग ती येते बघा 8378. 8378. ठीक आहे. मग आता ती काय आहे आपल्याला समेशन ऑफ FI/DI स्क्वेअर, मग ते या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. ठीक आहे. या फॉर्म्युल्यात जर पुट केलं √ऑफ 8378 अपॉन समेशन ऑफ FI आपले 100, म्हणजेच इथं सिग्मा येणार आहे. मग सिग्मा इक्वल्स टू किती येईल बघा. मग याचं आन्सर डिवाइड बाय 100 म्हणजेच 8378 डिवाइड बाय 100 आणि त्याला काय करायचं √मध्ये घ्यायचं. मग ते जर √मध्ये घेतलं आपण, सॉरी आपली इथं 100 नाही FI 50 आहे. ठीक आहे. अशी मिस्टेक नाही करायची. FI किती आपली 50 50. मग बघा 8378 डिवाइड बाय 50 मग ते तर 167.56. मग √ऑफ 167.56. ठीक आहे. म्हणजे सिग्मा इक्वल्स टू किती येणार आहे आपला. मग √च्या जर बाहेर घेतलं तर तो येणार आहे 12.994 सॉरी 12.944. ठीक आहे. मग बघा तुम्ही 2 डिजिटपर्यंत आन्सर लिहायचं. मग सिग्मा आला आपला. आता आपल्याला काय काढायचं आहे व्हॅरियन्स. मग व्हॅरियन्स काय राहतो बघा. मग बघा व्हॅरियन्स बघा मी इथं साईडला लिहितो, इथं साईडला जागा आहे. मग व्हॅरियन्स इज इक्वल्स टू सिग्मा स्क्वेअर. सिग्मा किती आला आपला 12.944 स्क्वेअर. मग तो किती येणार आहे 167.56 येणार. ठीक आहे. मग व्हॅरियन्स इज इक्वल्स टू आला आपला 167.56. ठीक आहे. मग बघा हे फर्स्ट आन्सर आला आपल्याला जे काढायचं सांगितलेलं होतं. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स.
मग कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे? कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स इक्वल्स टू सिग्मा अपॉन एक्स बार, ठीक आहे, इंटू 100. मग आपला सिग्मा किती आला होता? सिग्मा आला होता 12.944. आपण एक सिंगलच 4 घेऊ. त्याच्यानंतर एक्स बार किती आला होता? 41.2 इंटू 100. ठीक आहे. मग बघा 12.94 डिवाइड बाय 41.2 इंटू 100. मग तो आला 31. बघा CV इक्वल्स टू 31.40. आता डॉट नंतर खूप सारे डिजिट्स आहे, ठीक आहे, पण आपण इथं 2च डिजिट घ्यायचे शक्यतो. मी 3 घेतले, तर तुम्ही 2 डिजिट पर्यंत घ्यायचं, ठीक आहे, म्हणजे तुमचा आन्सर परफेक्ट येतो. मग तर बघा आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं. मग आधी आपण काय काढला? मीन काढला. मग मीन काढायसाठी समेशन ऑफ FI एक्साइज कॉलम काढावा लागला, ठीक आहे. त्याच्यानंतर मीन काढल्यानंतर आपल्याला व्हेरियन्स काढायचं होतं. व्हेरियन्स इज स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन काय होतं? अंडर रूट ऑफ समेशन ऑफ FI DI स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ FI. मग आपण समेशन ऑफ FI DI स्क्वेअर काढला आणि त्याचा सिग्मा काढला. सिग्मा काढल्यानंतर सिग्माचा स्क्वेअर केला म्हणजेच व्हेरियन्स आला. कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायला सिग्मा आपण एक्स बार इंटू 100 करायला लागतं. मग आपण सिग्मा काढलेला होता, एक्स बार काढलेला होता, CV आला आपला 31.40. ठीक आहे. तर तुम्ही असं सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटले असेल. हा थोडा लेंदी प्रॉब्लेम होता, बट सिम्पल होता, ठीक आहे.